ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय केलं, तुपेश लक्ष द्या इकडे, तुझं 2 मिनिट. ठीक आहे. आपण काय केलं की आता पहिले क्रिएट फॉर्म बनवला, त्यामधून डेटा घेऊन काय केला, डेटाबेसला इन्सर्ट केला. आणि जो डेटाबेस मध्ये इन्सर्ट केला, लॉग इनच्या फॉर्म मध्ये 2 फील्ड घेतले होते, एक लॉग इन युजर आणि दुसरं काय घेतलं होतं, पासवर्ड. आणि डेटा काय केला, आपण चेक केला की जो डेटा आहे युजर नेम आणि पासवर्ड डेटाबेस मध्ये आहे का, काय केलं आपण, मॅच केलं. मॅच केलं तर काय केलं, सेंड केलं की मॅच झालं तर लॉग इन, नाही झालं तर इनव्हॅलिड. ठीक आहे. मग आपण काय करणार की यानंतर स्टेप काय आहे की युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये काय करायचा, डेटा स्टोअर करायचा. ठीक आहे. मग आपण कोडकडे जाणार. मग इथे आपण राईट केलं की चेक केलं की डेटा डॉट लेंथ 0 पेक्षा मोठे असेल तर काय, डेटा युजर लॉग इन होते. मग युजर लॉग इन झालं की आपल्याला काय करतंय, सेशन मध्ये डेटा स्टोअर करायची. ठीक आहे. मग डेटा सेशन मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण कसं राईट करतो, रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मध्ये आपण काय स्टोअर करणार की मी युजरची आयडी स्टोअर करतो. मग युजर अंडरस्कोर आयडी. आणि कशात स्टोअर, डेटा कशात आलाय आपल्याला, डेटा व्हेरिएबल मध्ये. मग डेटा व्हेरिएबल मध्ये 0 इंडेक्स नंबरचा काय करायचंय मला, युजर आयडी सेशन मध्ये स्टोअर करायची. सिंपली थर्ड स्टेप झाली कंप्लीट की युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये काय करायचंय, डेटा स्टोअर करायची. मग मी डेटा म्हणून काय केलं की एक युजरची आयडी स्टोअर केली, कुठे, सेशन मध्ये. ठीक आहे ना. ठीक आहे. मग आपण काय केलं की सेशन मध्ये मी आयडी स्टोअर केली. ठीक आहे. मग मी एक कन्सोल करून बघतोय एकदा आयडी कन्फर्म स्टोअर होती का. ठीक आहे. चेक करायची, कन्सोल डॉट लॉग करतो मी. आणि कशी प्रिंट करण्यासाठी कसं, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यामधलं काय प्रिंट करायची, युजर आयडी प्रिंट करायची. ठीक आहे. मी कन्सोल करतो सिंपली. मग आपण जाऊ आउटपुट पेज वर, मी बॅक येतो आणि ह्याला मी रिफ्रेश करतो. आता सीएमडी ला जाऊ आपण. सीएमडी ला काय आहे का सध्या, आयडी वगैरे प्रिंट नाही. ठीक आहे ना. मग आपण एक युजर टाकतो, मी सपोज दत्ता टाकलं आणि पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5. आपला 6 पर्यंत आहे आणि लॉग इन केलं, युजर काय झाला, इनव्हॅलिड झाला. ठीक आहे. मी करेक्ट पासवर्ड टाकतो आणि सीएमडी मध्ये काय आयडी आली का, प्रिंट झाली का, म्हणजे डेटा नाही भेटला तर सेशन मध्ये आयडी पण नाही स्टोअर होणार. ठीक आहे. मी करेक्ट पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 टाकला आणि लॉग इन केलं. युजर लॉग इन आले, भेटले ना आपल्याला, युजर लॉग इन प्रिंट झाले ना, म्हणजे युजर लॉग इन झालाय. सीएमडी मध्ये आपण चेक करू की आपल्याला आयडी भेटलाय का, भेटला, इथं दिसतोय 4 नंबर भेटलाय असं काहीतरी, बरोबर ना. म्हणजे युजर लॉग इन झाला आणि सेशन मध्ये डेटा पण झाला, डेटा स्टोअर. आपली थर्ड स्टेप कंप्लीट. मग फोर्थ स्टेप मध्ये आपण काय केलंय की जे आपण सेशन मध्ये आयडी स्टोअर केली त्या आयडीचा यूज करून युजरला कुठे पाठवायचंय, होम पेज किंवा प्रोफाईल पेजला पाठवायचं. ठीक आहे. कोडकडे जाऊ आपण. ठीक आहे. मग आपण इथून काय करणार, फक्त रिडायरेक्ट करणार. ठीक आहे. आता मी इथं काय केलंय, रिस्पॉन्स केलंय, मी एक फाईल बनवून होम पेजवर काय करणार, रिडायरेक्ट करणार. आणि नाही झालं तर आपण काय करणार, मेसेज प्रिंट करायचं सिंपली. युजर फंडा समजलाय तुम्हाला. ठीक आहे. मग आपण काय करणार की जो सेशन मध्ये डेटा स्टोअर केलाय त्या डेटाचा यूज करून काय करणार, युजरला रिडायरेक्ट करणार. ठीक आहे. मग सपोज इथंच आपण रिडायरेक्ट करू. पहिले एक पेज बनावं लागेल आपल्याला, होम पेज बनवून घेऊ आपण. ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट आणि स्लॅश होम बनतो मी. URL बनवून एक कॉमा देऊन एक फंक्शन राईट करतो आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट राहील, दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स भेटन त्याला मी RES ला रेंडर करतो. रेंडर काय करणार की प्रोफाईल फेच करतो. इथं मी URL प्रोफाईलची बनवतो, आपल्याला प्रोफाईलला पाठवायचे प्रोफाईल. आणि इथे मी राईट करतो, किंवा मी डायरेक्ट सेंड नाही, प्रोफाईल बनवतो, फाईलच बनवतो, फाईल प्रोफाईल
डॉट EGS आणि फाईल बनवून घेणार मी कुठे, व्ह्यूज फोल्डरमध्ये. व्ह्यूज फोल्डरमध्ये सिंपली काय करू, व्ह्यूज घेतला प्रोफाईल डॉट EGS आणि H1 मध्ये राईट करतो कम टू प्रोफाईल घेतलं. ठीक आहे. मग हा सेशनचा यूज काय करणार, लॉग इन झाला तर युजर कुठे गेला पाहिजे, प्रोफाईल पेजला गेला पाहिजे. मग जी सिंपल से मी इथं रिडायरेक्ट करणार, इथे रिडायरेक्ट राईट करतो. रिडायरेक्ट कुठे करायचे मला, स्लॅश प्रोफाईलला. आणि बघू आपण पेजवर जाऊन बॅक येतो मी एकदा आणि लॉग इनच्या पेजवर डेटा भरतो. युजर नेम टाकतो मी दत्ता टाकलं आणि पासवर्ड टाकला 1 2 3 4 5. लॉग इन करायला गेलो, काय म्हणतंय इनव्हॅलिड युजर नेम, कारण मी पासवर्ड काय केला, चुकीचा टाकला होता. ठीक आहे. मग पासवर्ड चेंज करतो मी 1 2 3 4 5 6 आणि काय केलं मी, लॉग इन केलं. CMD चा प्रॉब्लेम. ठीक आहे. आयडी पण प्रिंट झालाय आपला CMD मध्ये. लॉग इन झालं की आयडी युजर किती नंबरचा प्रिंट झालाय, 4 नंबरचा लॉग इन झालाय. ठीक आहे. आपण आलोय प्रोफाईल पेजला, याला मी क्लोज केलं. युजर लॉग इन, का बरं असं झालंय, ठीक आहे. सेव्ह नाही झालं. ठीक आहे, सेव्हचा प्रॉब्लेम असेल, त्याचं एकदा मी सर्व्हर बंद करतो आणि प्रोग्राम आपण नोडिमॉन रन केला. सिंपली आलो मी कुठे, लॉग इन पेजला. आपण रिपीट जाऊ एकदा आणि लॉग इन पेज मध्ये मी काय करतो, युजर नेम टाकतो. युजर नेम टाकलं दत्ता, पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि काय करतो मी, लॉग इन करतो. आलो प्रोफाईल पेजला आलो ना. सपोज मी चुकीचा पासवर्ड टाकला, पासवर्ड मी चुकीचा टाकला, कुठे जाणार, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. आणि जे आपण क्रिएट अकाउंटची URL बनवली होती त्यावर आपण काय करू, नवीन युजर करूया. ठीक आहे. त्याची URL काय आहे, ठीक आहे. आपण लॉग इनच्या पेजवर मी एक बटन देतो, चालेल ना, की फॉर्म, हा ठीक आहे. लॉग इन पेज कुठे आहे, लॉग इन पेजच्या बटनवर एक मी अँकर टॅग राईट करतो, म्हणजे की आपल्याला साइन अपचं बटन आहे, सिंपली मी खाली राईट करतो फॉर्मच्या, की आपल्याला अँकर टॅग मध्ये क्रिएट न्यू अकाउंट करू. क्रिएट न्यू अकाउंट केलं मी आणि HRF मध्ये स्लॅशची URL दिली. ठीक आहे. लॉग इनच्या फॉर्मला जाऊ आपण एकदा, रिपीट आली URL, एक नवीन अकाउंट क्रिएट आलो. नवीन अकाउंटला तिला मी टाकलं पासवर्ड ABC टाकतो, एक ईमेल ID टाकतो, एक मोबाईल घेतला 0 2 1 आणि एक पासवर्ड काय टाकतो मी 1 2 3 2 1 आणि काय केलं मी, क्रिएट अकाउंट केलं. क्रिएट अकाउंट केलं, डेटा इन्सर्ट झाला. ठीक आहे. क्रिएट अकाउंट झाले मला कुठे गेले पाहिजे, की लॉग इनच्या पेज गेलं पाहिजे. त्यासाठी मी रिडायरेक्ट करून घेतो एकदा. पुढे डेटा इन्सर्ट झाला, सेंड करण्याऐवजी मी लॉग इनला रिडायरेक्ट करतो, कोमा आणि स्लॅश लॉग इन. म्हणजे अकाउंट क्रिएट झालं तर युजर कुठे जाणार, लॉग इन पेजला आलं. आता मी जो नवीन डेटा भरला होता ABC म्हणून, पासवर्ड काय टाकला होता 1 2 3 2 1, आला प्रोफाईल पेजला नवीन युजरनी. सपोज मी जुना चुकीचा पासवर्ड टाकला, लॉग इन करायला गेलो, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर पॉईंट समजतोय. आणि इकडे आयडी किती झाला, 5. सेशन मध्ये आयडी किती स्टोअर झाला, 5. हे समजलंय ऑनलाईन मेंबर्स. ऑनलाईन मेंबर्स हे समजलंय ना, पॉईंट केले तिथं. ठीक आहे ना. ठीक आहे. ज्यांनी ग्रुपवर फोटो शेअर नाही केला त्यांनी ग्रुपवर फोटो शेअर करा. ऑफलाईन तुम्ही पण ग्रुपवर 4च आले. ठीक आहे. जो बाकीचा ऑथेंटिकेशनचा आहे पॉईंट आपण देऊन द्या, चालतंय. ऑनलाईन मेंबर आपल्या क्लासचा टाइम चेंज करायचा का,